पोर्तुगालचे स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो महान आणि लोकप्रिय नाव आहे. त्यांची जिद्द, कठोर परिश्रम हे करोडो तरुणांचे प्रेरणास्थान बनले आहे. तर आपण फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्याबद्दल थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1985 मध्ये फन्साल, मडेइरा, पोर्तुगालमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव क्रिस्टियानो रोनाल्डो दोस सांतोस अवेइरी असे होते. त्यांचे बालपण खूप गरिबीत गेले. त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. त्यांची घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. क्रिस्टियानो रोनाल्डो हे त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात लहान होते. क्रिस्टियानो रोनाल्डो यांची आई स्वयंपाकीण म्हणजेच कूक होत्या. तसेच रोनाल्डो यांचे वडील माळी होते. रोनाल्डो यांच्या वडिलांना दारूचे प्रचंड व्यसन होते, ज्यामुळे रोनाल्डो यांच्या घरची स्थिती अधिकच बिघडली होती. 2005 मध्ये यकृताच्या आजाराने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि घरची परिस्थिती आणखीनच हलाखीची बनली. वयाच्या 12व्या वर्षी रोनाल्डो यांना आपले मदेइरा बेट सोडून स्पोर्टिंग लिस्बन क्लबमध्ये जावे लागले. तिथल्या क्लबमधल्या मुलांनी रोनाल्डो यांची ग्रामीण भाषा आणि उच्चाराची खूप चेष्टा केली. त्यामुळे रोनाल्डो यांना खूप वाईट वाटत असे. वयाच्या 15व्या वर्षी रोनाल्डो यांना समजले की त्यांना रेसर्ड हार्ट नावाचा आजार आहे. याचा अर्थ त्यांना न धावता, कोणताही व्यायाम न करता त्यांचे हृदय अत्यंत वेगाने धडधड करते. फुटबॉल खेळणे दूरच, पण त्यांच्या जीवालाही धोका होता. मात्र रोनाल्डो यांनी हार मानली नाही. त्याच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती सुदैवाने यशस्वी झाली आणि काही दिवसातच रोनाल्डो मैदानावर परतले. ते म्हणतात की माझे वडील पाहू शकले नाहीत. मी मोठा फुटबॉलपटू झालेला माझे वडील पाहू शकले नाहीत. याचे दुःख मला आयुष्यभर राहील, असे रोनाल्डो म्हणतात. रोनाल्डो हा जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश फुटबॉलपटू आहे. त्यांची संपत्ती 12,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रोनाल्डो यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी सांगायच्या म्हणजे रोनाल्डो यांच्या शरीरावर एकही टॅटू नाही, कारण ते वर्षातून अनेकदा नियमितपणे रक्तदान आणि बोन मॅरो करतात. फिटनेसचं जर म्हणाल रोनाल्डो यांच्या, तर वयाच्या 40कडे झुकलेले असताना रोनाल्डो यांच्या एखाद्या 20तील तरुणासारखा त्यांचे शरीर आहे. त्यांच्या कडक डाएट आणि व्यायामासाठी ओळखले जातात. तसेच रोनाल्डो हे जगातील सर्वात दानशूर खेळाडू आहेत. जगात फुटबॉल सर्वोच्च मानला जाणारा बॅलन डी'आर पुरस्कार हा त्यांनी 5 वेळा जिंकला आहे. तर थोडक्यात सांगायचं काय, तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी आणि स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता, जगात काहीही साध्य करू शकता. हा आहे रोनाल्डो यांचा थोडक्यात जीवन प्रवास. तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.